जयंत पाटलांनी अनेक ठिकाणी जमिनी हडपल्या। झी 24 तासच्या टू द पॉइंट मधून पडळकरांचे जयंत पाटलांवर खळबळजनक आरोप। मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करण्याचाही इशारा। सांगलीतले साखर कारखाने जयंत पाटलांनी हडपले। टू द पॉइंट मधील कार्यक्रमातून पडळकरांचा जयंत पाटलांवर खळबळजनक आरोप, चौकशीची मागणी। घराघरात मनात माझं नाव आहे। तुला जर 12 परसाच्या खड्ड्यात गाडला नाही तर गोपीचंद पडळकर माझं नाव नाही। जयंत पाटलांनी दिलेल्या आव्हानाला झी 24 तासच्या टू द पॉइंट मधून पडळकरांचं प्रति आव्हान। तुला खड्ड्यात गाडला नाही तर पडळकर माझं नाव नाही। कवितेतून पडळकरांचा पाटलांना इशारा। आनंद देणारे ठाणे आता ठेकेदारांचं झालंय। उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल। शिंदेंच्या दरेगावच्या हेलिकॉप्टर दौऱ्यावरूनही घणाघाती टीका। स्वबळावर लढण्याचा निर्णय जिल्हा पातळीवर। भाजपच्या बैठकीत मोठा निर्णय। महायुतीमध्ये आहोत याचं भान ठेवून लढा। देवेंद्र फडणवीसांचे पदाधिकाऱ्यांना आदेश। मराठा ओबीसींपाठोपाठ आता आरक्षणासाठी वंजारी समाजही रस्त्यावर। एसटी प्रवर्गातून आरक्षणासाठी आज राज्यभरात चक्काजाम आंदोलन। सर्व लोकप्रतिनिधींनाही सहभागी होण्याचं आवाहन। एसटी कर्मचाऱ्यांचं उद्या आंदोलन। थकीत 4000 कोटी रुपयांची देणी देण्याची एसटी कर्मचाऱ्यांची मागणी। मुंबईमध्ये मेट्रो 2 आणि मेट्रो 7च्या वेळापत्रकात आजपासून बदल। सकाळची पहिली मेट्रो 1.5 तास उशिरानं सुरू होणार। मेट्रो 9च्या सुरक्षा चाचण्या सुरू असल्यामुळे वेळेत बदल। पाकिस्तानमधल्या पेशावरमध्ये पोलीस प्रशिक्षण केंद्रावर दहशतवाद्यांचा हल्ला। हल्ल्यामध्ये 7 जणांचा मृत्यू तर 13 जण जखमी असल्याची माहिती। लष्करी कारवाईमध्ये 6 दहशतवादी ठार।